नमस्कार, C24 तास मध्ये आपलं स्वागत। एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी येवल्यामध्ये राजपूत समाजाच्या वतीने निषेध मोर्चा। सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध दलित महासंघटनेने केलं अनोखं आंदोलन। हडपसरमधील आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळातर्फे राबवण्यात येतात अनेक सामाजिक उपक्रम। नुकतीच मंडळातर्फे लातूरच्या एका महिलेला 10,000ची मदत। आणि 25 आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पुण्यामधील झील एज्युकेशन सोसायटी कॉलेजचे 1800 विद्यार्थी साकारणार भारताचा नकाशा। सुवर्ण लक्ष्मी जिथे सुवर्ण खरेदी इथे। मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा। सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना। सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। हॉलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने। टेम्पल ज्वेलरी 1 ग्रॅम ज्वेलरी। नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाट, मूर्ती भांडी उपलब्ध। तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ। आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28। फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17। JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स। 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम। उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे। नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल। बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा, सर्व खर्चांसहित स्कीम। सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती, रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती, बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती, शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती, तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध। साइटचा पत्ता JM डेव्हलपर्स, साई पार्क टाउनशिप, उरुळी कांचन, जेजुरी रोड, शिंदवणे, तालुका हवेली, जिल्हा पुणे। ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स, मुथूट फायनान्स शेजारी, पुणे सोलापूर रोड, उरुळी कांचन, तालुका हवेली, जिल्हा पुणे। मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71। बातमीपत्रात आपलं स्वागत। पाहूया सविस्तर वृत्त। येवल्यामध्ये पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी राजपूत समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला। हा सिनेमा प्रदर्शित झाला तर होणाऱ्या परिणामांना सर्वस्वी फिल्म डायरेक्टर जबाबदार असेल असा इशारा देखील यावेळी देण्यात आला। पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी येवला येथील राजपूत समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। पद्मावत सिनेमा येत्या 25 तारखेला रिलीज होतोय। या सिनेमामध्ये इतिहासाशी छेडछाड करण्यात आली आहे आणि केवळ पोट भरण्यासाठी हा सिनेमा तयार करण्यात आलाय। त्यामध्ये राजपूत स्त्रियांची प्रतिमा मलिन केली गेली आहे। हा राजपूत स्त्रियांचा अपमान असून तो खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी पोलीस प्रशासन, तहसीलदार, प्रांत यांना निवेदन देण्यात आलंय। या मोर्चामध्ये धीरज परदेशी, अक्षय राजपूत, विठूमामा परदेशी, बंटी परदेशी, संतोष राजपूत, भाजप तालुका अध्यक्ष राजू परदेशी, आनंद शिंदे आदींसह असंख्य राजपूत परदेशी समाज बांधव सहभागी झाले होते। पद्मावत सिनेमा प्रदर्शित झाल्यास होणाऱ्या परिणामास फिल्म डायरेक्टर जबाबदार राहील, असे उग्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय। संजय भन्साळी सारख्या नालायक माणसाने चित्रपट प्रकाशित करण्याचे ठरविले आणि या चित्रपटामध्ये
संपूर्ण राजपूत समाजाचा अपमान करण्यासाठी त्यांनी हा चित्रपट काढण्याचे दिसत आहे आणि भन्साळीने इतिहासाची तोडफोड केलेली दिसत आहे। तर यामध्ये राजपूत समाजाच्या ज्या महिला आहेत त्या कुठेही घुंगट तोंडावर ठेवून आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे डान्स करत नाही। आणि या चित्रपटामध्ये भन्साळीने राणी पद्मावती ही डान्स करताना दाखविलेली आहे आणि त्यामध्ये अनेक इतिहासाचे तोडमोड करून त्यांनी चित्रपट काढले। या भन्साळीचे एकच धोरण आहे का या चित्रपटाद्वारे लाखो करोडो रुपये कमवा आणि आपली मौज भागा अशा पद्धतीने भन्साळीने चित्रपट काढले। ते 25 तारखेला प्रकाशित होणार आहे। त्याचा आम्ही निषेध करून भन्साळीचा ज्या संपूर्ण हिंदुस्थान आणि राजपूत समाजातर्फे निषेध करीत आहोत। प्रशांत कलंके, C24 तास, येवला। 23 जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील आधारवेल फाउंडेशनच्या वतीनं विद्यापीठ येथील अण्णासाहेब सभागृहामध्ये मकर संक्रांत हळदी कुंकू तिळगुळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता। यानिमित्त फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ वैशालीताई नान्नोर यांच्या वतीनं मोफत महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राहुरी तालुक्यातील आधारवेल फाउंडेशनच्या वतीनं 23 जानेवारी रोजी विद्यापीठ येथील अण्णासाहेब सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या मकर संक्रांती हळदी कुंकू तिळगुळ वाटप समारंभानिमित्तानं मोफत महिला आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुधीर क्षीरसागर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर स्वप्नील माने, डॉक्टर महेश लाटे, सीताराम ढोकणे, डॉक्टर हेमा वैरागर, डॉक्टर स्मिता लाटे, डॉक्टर सोनाली माने, डॉक्टर वृषाली कोरडे आदी उपस्थित होते। यावेळी डॉक्टर क्षीरसागर यांनी सांगितलं की संक्रांतीनिमित्त काही महिलांना घरी बोलावून काहीतरी वस्तू वाण म्हणून देणं या परंपरागत चालत आलेल्या प्रथेला फाटा देऊन आधारवेल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ वैशालीताई नान्नोर यांनी समाजामधील महिलांबाबतची आत्मीयता जपत मोफत महिला आरोग्य शिबिराचं आयोजन केलंय। वैशालीताई नान्नोर या समाज कार्यामध्ये सक्रिय आहेत। त्यांच्या कार्यामधनं महिलांबाबतचा कळवळा दिसून येतो। डॉक्टर हेमा वैरागर यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना म्हटलंय की महिला संक्रांतीचं वाण देताना एखादी वस्तू देतात, याचा काही अर्थ नसतो। वैशालीताई यांनी महिलांचे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करून महिलांसाठी मोठं वाण दिलंय। प्रास्ताविक भाषण करताना वैशालीताई नान्नोर म्हणाल्या की समाजकार्य करत असताना मला असं जाणवलं की महिलांना विविध समस्या आहेत, परंतु त्याबाबत त्या कोणालाही सांगत नाही। महिला आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करतात आणि स्वतःची काळजी घेत नाहीत, त्यामुळे त्यांना किरकोळ आजारापासून मोठे आजार होतात। त्यामध्ये काही महिलांना मृत्यूला देखील सामोरं जावं लागतं। महिलांना मार्गदर्शन करण्यासाठीच आम्ही आधारवेल फाउंडेशनची स्थापना केली आहे। महिलांना कोणतीही अडचण असो त्याची अडचण दूर करण्याचं काम आधारवेल फाउंडेशनच्या माध्यमामधून करण्याची ग्वाही यावेळी वैशालीताई नान्नोर यांनी दिली आहे। विद्यापीठ परिसरामधील आणि पंचक्रोशीमधील शेकडो महिलांनी या शिबिराचा लाभ घेऊन नान्नोर यांच्या कार्याचं मोठं कौतुक केलंय। विद्यापीठमधील अण्णासाहेब शिंदे सभागृहामध्ये सामाजिक कार्यकर्त्या सन्माननीय वैशालीताई नान्नोर यांच्या आधारवेल फाउंडेशनच्या वतीनं मकर संक्रांतीच्या निमित्तानं तिळगुळ वाटप आणि वाण वाटप असा हा कार्यक्रम न ठेवता एक पारंपरिक कार्यक्रमाला छेद देऊन त्या समाजातील जी दुर्लक्षित महिला आहे ह्या महिलेच्या आरोग्याचा विचार करून ह्या ठिकाणी त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर ठेवलं। रक्तगट तपासणी, मधुमेह तपासणी आणि त्यांना या आरोग्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिष्ठित राहुरी शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांना त्यांनी इथे बोलावून घेतलं। पारंपरिक कार्यक्रम तर सगळेच करतात, परंतु हे पारंपरिक कार्यक्रम करत असताना आपण सामाजिक काय आपली बांधिलकी आहे, आपण समाजाचं देणं लागतो, आपण समाजाला काहीतरी दिलं पाहिजे, ह्या भावनेमधून सन्माननीय वैशालीताई नान्नोर आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते यांनी हा जो प्रोग्राम इथे ठेवलेला आहे ह्या कार्यक्रमामुळे आज आमच्यामध्ये एक प्रकारची जागृती निर्माण झालेली आहे
आणि म्हणून ह्या चांगल्या कार्यक्रमासाठी ह्या विद्यापीठ परिसरामध्ये आज त्यांनी हे पहिलं महिलांसाठी आरोग्य शिबिर घेतलं। एक चांगला उपक्रम त्यांनी करून आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे। खरं तर सर्व समस्त महिला वर्गाने सन्माननीय वैशालीताई नान्नोर, डॉक्टर हेमाताई वैरागर, डॉक्टर स्वप्नील माने, डॉक्टर माटे सर या सर्वांनी इथं उपस्थित राहून आणि डॉक्टर वैशाली कोरडे मॅडम हे सर्व इथं उपस्थित झाले। त्यांनी आपल्या सेवा दिल्या, आरोग्य तपासणी केली, लोकांना मार्गदर्शन केलं। मला वाटतं पारंपरिक कार्यक्रम करण्यापेक्षा ह्या प्रकारचे समाज जागृतीचे कार्यक्रम घ्यावेत आणि तो एक पायंडा वैशालीताईने पाडून दिलेला आहे। मी आपल्या सर्वांच्या वतीनं वैशालीताईचं मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो। आधारवेल फाउंडेशनतर्फे मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। त्याचं प्रथमतः मी आधारवेल फाउंडेशनच्या ज्या आधार आहेत त्या वैशालीताई नान्नोर यांचं प्रथमतः मी अभिनंदन करते, कारण त्यांनी हा अतिशय स्तुत्य असा प्रोग्राम अरेंज केलेला आहे जो नेहमी आपण मकर संक्रांतीला तिळगुळ घेणं, हळदी कुंकू देणं आणि वाण देणं हा जो पारंपरिक जी पद्धत आहे त्याला एक वेगळंसं वळण देऊन हे महिलांसाठी वाणच दिलेलं आहे आरोग्य शिबिर म्हणजे। त्यामुळे मी त्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करते आणि असंच त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी, महिलांसाठी विविध कार्यक्रम अरेंज करावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देते। समितीच्या सदस्या माननीय वैशालीताई नान्नोर यांनी आधारवेल फाउंडेशनच्या थ्रू एक महिला आरोग्य तपासणी शिबिर इथं आयोजित केलेलं आहे आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर हे एक नवीन उपक्रम त्यांनी आज इथं राबवलेला आहे आणि त्या शिबिरात महिलांनी बऱ्याच महिलांनी सहभाग घेऊन त्याचा लाभही घेतला आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी अजून असेच उपक्रम करून महिलांच्या आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करावी आणि आज ती काळाची गरज असून त्यांनी हे उपक्रम राबवले। ह्या उपक्रमाद्वारे बरेच महिलांची तपासणी करून त्यांनी आणि ते एक छानसा उपक्रम राबवलेला आहे। त्यामुळे त्यांना अभिनंदन आणि उत्तरोत्तर त्यांनी अशीच प्रगती करत राहावं, त्यांना अशी शुभेच्छा देऊन त्यांच्या वतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी डॉक्टर अण्णासाहेब शिंदे या अण्णासाहेब शिंदे हॉलमध्ये आपण या ठिकाणी मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। मोफत महिला आरोग्य शिबिर आयोजित करण्यामागचा माझा हेतू एकच आहे की हळदी कुंकू मकर संक्रांतीच्या निमित्तानं महिला भगिनी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात। त्यानिमित्ताने महिला एकमेकीच्या घरी येतात आणि वाण काय मग ते चाळण, प्लेट्स, लोटी वगैरे अशा प्रकारे वाण देवाणघेवाण करतात आणि त्यातून मला असं वाटतं का हा एक परंपरेप्रमाणे चाललेली गोष्ट आहे पुढे प्रथेप्रमाणे। ठीक आहे, संस्कृतीप्रमाणे आपण हा वारसा जपायला पाहिजे, पण थोडंसं काहीतरी नवीन महिलांना यातून देण्याचा मी प्रयत्न केला की वाणमध्ये आपण जर समजा काही प्लेट्स, लोटी या काही ज्या काही अशा वस्तू असतील, चाळणी असेल, करंडा असेल, या देऊन मला असं वाटतं त्यातून काही निष्पन्न होत नाही। तर मी एक विचार केला की त्यासाठी आज मोफत महिलांसाठी काय महत्त्वाचं आहे त्या हेतूने मी विचार केला की आज महिलांच्या आरोग्याविषयी फार गंभीर समस्या आहे आणि निव्वळ महिला मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यामागचा हेतू एकच की महिलांच्या समस्या काही खूप अडचणीच्या असतात, महिला ओपन ठिकाणी पुरुषांसमोर समस्या सांगायला लाजतात, त्यामुळं मी फक्त महिलांचंच शिबिर या ठिकाणी आयोजित केलं। त्यासाठी आपण राहुरीतनं डॉक्टर क्षीरसागर, डॉक्टर कोरडे मॅडम वैद्यकीय अधिकारी आहेत दोन्ही आणि डॉक्टर हेमा वैरागरताई, त्याचप्रमाणे डॉक्टर लाटे, डॉक्टर स्वप्नील माने, डॉक्टर सोनाली माने ह्या सर्व तज्ज्ञ डॉक्टरांना आपण या ठिकाणी बोलून त्यांचे मार्गदर्शन आपण उपस्थित महिलांना या ठिकाणी दिले। त्याचप्रमाणे या ठिकाणी विविध तपासण्या आपण या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे हिमोग्लोबिन तपासणी केली आहे। ज्या महिलांना आज फॉलिक ॲसिडच्या गोळ्या असतील त्यासुद्धा आपण इथं वाटप केलेलं आहे, करणार आहोत। अशा प्रकारे मला यातून एकच संदेश या ठिकाणी द्यायचा होता की आपण नेहमी वाण देऊन आपण जे वाण देतोय महिला भगिनी त्या वाणातून काही निष्पन्न होत नाही तर काहीतरी वेगळं केलं पाहिजे, ज्याच्यातून आपण
संस्कृती पण जपली पाहिजे, संस्कृतीचा वारसा पण पुढे नेला पाहिजे आणि नवीन संदेश आपण काही समाजोपयोगी उपक्रम राबवले पाहिजे. म्हणून एक सामाजिक उपक्रम महिलांसाठी मी एक छोटासा या ठिकाणी माझ्या परीने जो प्रयत्न होते आमच्या आधारवेल फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी राबवला आहे. त्याचा निश्चितच परिसरात मी गावात हा कार्यक्रम ठेवू शकत होते माझ्या, परंतु मला याचा लाभ सर्व आजूबाजूच्या परिसरातील महिलांना द्यायचा होता. म्हणून मी या ठिकाणी हे शिबिर आयोजित केले, जेणेकरून सर्व महिलांना या शिबिराचा लाभ घेण्यात यावं. म्हणून हे शिबिर या ठिकाणी चांगल्या प्रकारे आयोजित केलं. सर्व डॉक्टरांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. डॉक्टर क्षीरसागर सरांच्या टीमनी चांगल्या प्रकारे या ठिकाणी आम्हाला महिलांना सेवा दिली. त्यांचं या ठिकाणी मी सर्व आधारवेल फाउंडेशनच्या वतीनं सर्व डॉक्टरांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करते. मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरित शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे. महिला बचत गटांचे सक्षमीकरण आणि महिला बचत गटांच्या माध्यमामधून महिला सबलीकरण हे मुख्य ध्येय असणाऱ्या चैतन्य संस्था राजगुरुनगर प्रेरित शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाची 7वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंचर येथे खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली आहे. यावेळी शिवाजी शेटे, रमेश गटे, विशाल जाधव यांनी बचत गटांना मार्गदर्शन केलंय. तर प्रमुख पाहुणे म्हणून चैतन्य संस्था राजगुरुनगरच्या विश्वस्त रेखा श्रोत्रिय, कौशल्या ठिकळे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येनं महिला उपस्थित होत्या. चैतन्य प्रेरित शिवकन्या ग्रामीण महिला संघ, शिवकन्या ग्रामीण महिला संघ मंचर अध्यक्ष म्हणून काम बघते. आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये 200 महिला बचत गट आहे आणि एकूण महिला आपल्यासोबत 3000 महिला आहेत. तर ह्या 3000 महिलांसोबत आपण शिवकन्या ग्रामीण महिला संघ काम करत आहे आणि आपली धडपड, आमच्या सर्व महिलांची धडपड अशी चालू आहे की महिलांना कर्ज कसं उपलब्ध होईल, महिलांना सक्षमीकरण कसं मिळेल, महिलांना आरोग्याची काळजी कशी घेता येईल, आपल्याला वेगवेगळे शिबिरं कशी घेता येतील, आपल्याला कायदा जाणकारचं ट्रेनिंग कसं घेता येईल. महिलांना कायदा जाणकारचा आता खूप मानसिक छळ होतो आणि महिलांचं म्हणजे आपल्या महिलांना कसं योग्य ते मार्गदर्शन मिळेल ही आमची सगळ्या पदाधिकाऱ्यांची आणि चैतन्य संस्थेची धडपड चालू आहे आणि पुढील कार्यक्रम पण असेच घेणार आहोत आणि आम्हाला अशीच प्रेरणा मिळावी. नमस्कार. चैतन्य प्रेरित आज शिवकन्या ग्रामीण महिला जो संघ आहे त्याची ही 4थी वार्षिक सभा आणि या 4थ्या वार्षिक सभेमध्ये आजच्या या वार्षिक सभेला गेले वर्षभर जे काही आर्थिक व्यवहार केलेले असतील, वेगवेगळे काही निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी ही वार्षिक सभा असते. याच्यामध्ये या भागातले जेवढे गट आहेत 298 जे काही गट आहेत ते सगळे गटाचे प्रतिनिधी आजच्या या वार्षिक सभेला आवर्जून येतात आणि आपले विचार मांडतात. आज हे सगळे जे पदाधिकारी आहेत, माझ्या शेजारी अध्यक्षा आहेत, सचिव आहेत, हे सगळेजण खजिनदार आहेत. हे गेले वर्षभर हा सगळा कारभार हा पाहत असतात आणि त्या पाहण्यातनं महिलांना एक स्वतःचं व्यासपीठ व्हावं म्हणून चैतन्याने महाराष्ट्रामध्ये 18 जिल्ह्यामध्ये जवळजवळ 40 संघ हे प्रेरित केलेले आहेत आणि या संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेवा या गावातल्या महिलेपर्यंत पोचवावा हा उद्देश आहे. शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ हे आर्थिक आणि सामाजिकमध्ये काम करत आहे. आर्थिकमध्ये महिलांच्या गरजेनुसार त्यांना संघाच्या भांडवलातून कर्ज देणं आणि हे भांडवलसुद्धा बचत गटातून बचत, मुदत ठेव या माध्यमातून जमा झालेलं असतं आणि चैतन्य संस्थेचा हाच आग्रह असतो की पुढं ह्या महिलांचं स्वतःचं व्यासपीठ आणि ते व्यासपीठ स्वयंपूर्ण किंवा शाश्वत कसं राहील याच्यासाठी चैतन्य संस्थेचा सतत प्रयत्न असतो आणि त्यासाठी पदाधिकारी यांची निर्णय क्षमता वाढवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम घेणं आणि आज आपण पाहतो की प्रत्येक संघामध्ये तसंच या शिवकन्या ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघामध्ये पदाधिकारी तितके सक्षम झालेले आहेत की महिलांच्या गरजा काय आणि गरजानुसार काय आपण कार्यक्रम केले पाहिजे त्यानुसार त्यांची धडपड चालू असते आणि तसं त्यांचा प्रयत्न चालू आहे. स्वप्नील जाधव, C24 तास, मंचर. या ठिकाणी वेळ झाला छोट्याशा विश्रांतीच्या. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
स्वप्नाहून सुंदर फर्निचर. JM डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन निर्मित घेऊन येत आहे तुमच्या स्वप्नातल्या घरासाठी साई पार्क टाउनशिप भव्य बंगलो प्रोजेक्ट्स. 21 लाखामध्ये 750 स्क्वेअर फूट आणि 35 लाखात 1200 स्क्वेअर फूट मध्ये रेडी पोझिशन भव्य बंगलो स्कीम. उरुळी कांचन जेजुरी रोड लगत आणि नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ रस्त्यालगत भव्य स्कीम सुरू आहे. नववर्षानिमित्त खास सवलत दिली जाईल. बुकिंग नंतर 4 महिन्यामध्ये प्रत्यक्ष ताबा. सर्व खर्चांसहित स्कीम. सुविधा पुणे सोलापूर हायवे 1 किलोमीटर अंतरावरती. रेल्वे स्टेशन 1 किलोमीटर अंतरावरती. बाजारपेठ फक्त 1 किलोमीटर अंतरावरती. शाळा महाविद्यालय अगदी हाकेच्या अंतरावरती. तसेच लोन सुविधा देखील उपलब्ध. साईटचा पत्ता JM डेव्हलपर्स साई पार्क टाउनशिप उरुळी कांचन जेजुरी रोड शिंदवणे तालुका हवेली जिल्हा पुणे. ऑफिसचा पत्ता आशीर्वाद टॉवर्स मुथूट फायनान्स शेजारी पुणे सोलापूर रोड उरुळी कांचन तालुका हवेली जिल्हा पुणे. मोबाईल क्रमांक 90 11 80 77 71 आणि 91 30 01 77 71. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची कोणत्याही प्रकारे सोय होत नाहीये. त्यामुळे दलित संघटनेनं प्रतिकात्मक जनावरांचे मुकुट घालून डॉक्टरांची वेशभूषा करून अनोखं आंदोलन केलंय. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सोय होत नाहीये. त्यामुळे दलित महासंघटनेनं प्रतिकात्मक जनावरांचे मुकुट घालून आणि डॉक्टरांची वेशभूषा करून अनोखं आंदोलन केलंय. सांगलीमध्ये वसंतदादा पाटील रुग्णालय हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. या ठिकाणी कर्नाटक पश्चिम महाराष्ट्रामधनं रुग्ण येतात. मात्र या दवाखान्यामध्ये रुग्णांना लुबाडण्याचा धंदा सुरू आहे. हॉस्पिटलमध्ये औषध असताना देखील बाहेरनं औषधं मागवली जातात. तसेच हॉस्पिटलमध्ये जे सिक्युरिटी गार्ड तैनात करण्यात आलेत ते रुग्णांच्या नातेवाईकांना आतमध्ये सोडत नाहीत. त्यांना दमदाटी केली जाते. इथे चुकीच्या पद्धतीनं औषध उपचार केल्यामुळे अनेक रुग्ण दगावले देखील आहेत. त्यामुळे या डॉक्टरांनी डॉक्टरकी सोडावी आणि म्हसरे बोडवीत असा इशारा दलित महासंघटनेने दिलाय. हा बोला. आज आम्ही दलित महासंघातर्फे सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या ज्या काही पावसाळपणा आणि जे काही दवाखाना ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललाय त्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी म्हैसीबोड आंदोलन घेऊन आलेलो आहे. हे म्हैसीबोड आंदोलन घेऊन येण्याचं कारण असं की जी डॉक्टर सिव्हिलमध्ये आहेत त्या प्रत्येकाचा प्रायव्हेट दवाखाना आहे आणि तो दवाखान्यात इथं त्याच्यावर उपचार केले जात नाहीत आणि इथं जर उपचार करायचे म्हणले तर ती डॉक्टर त्या मेडिकलमधल्या बाहेरल्या चिठ्ठ्या देतात आणि त्या गोरगरीब जनतेला ते परवडत नाही. त्यामुळं अनेक पेशंट औषधाविना इथं दगावत आहेत. तसेच या ठिकाणी जी सिक्युरिटी नेमण्यात आलेली आहे ती सिक्युरिटी सुद्धा चुकीच्या पद्धतीने केली गेलेली आहे. आपले सांगली ही काय भारत पाकिस्तान सीमेच्या जवळ नाही आहे. ही सिक्युरिटी जी नेमलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने नेमले गेलेली आहे. त्या ठिकाणी या सिक्युरिटीचा गैरफायदा घेऊन डॉक्टर पेशंटांवर अजिबात उपचार करत नाहीत. त्यांना अरेरावीची भाषा करतात. उपचार न करताच त्यांना दवाखान्यांना हाकलायचा प्रयत्न करतात. तरी ती सिक्युरिटी तात्काळ काढून घेण्यात यावेत. तसेच आमच्या सांगली जिल्ह्यात जो बहुजन समाज मोलमजुरी करून खाणार आहे जो डॉक्टर ती मोलमजुरी खाणारा गरीब कुटुंब आज डिलिव्हरीसाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतो. तर या ठिकाणी खरोखरच त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे लेडीज डिलिव्हरीचा जो विभाग आहे त्या विभागामध्ये त्या ठिकाणी लेडीज स्टाफ नेमण्यात यावे. त्या ठिकाणी जो जेंट्स स्टाफ जातो त्या ठिकाणी जी महिला डिलिव्हरीसाठी गेलेली असते त्या महिलेला विवस्त्र केलेलं असतं आणि त्याचे फोटो कर तिचे व्हिडिओ कर असा हा शिकाऊ वर्ग जेंट्स शिकाऊ वर्ग करतो. तर आमची प्रामुख्याने ती मागणी असेल की त्या ठिकाणी सर्व काही डॉक्टरांसहित लेडीज स्टाफ नेमण्यात यावा. तसेच केस पेपरला जी काही 10 रुपये चालू केलेले आहेत ती 10 रुपये तात्काळ बंद करण्यात यावे. तसंच सुनील पाटील आणि डॉक्टर उगाडे हे राजकीय स्थळ टोकून या ठिकाणी बरेच दिवस राहिलेले आहेत. तर त्यांची खातीने चौकशी करा. त्यांचे कॉल डिटेल तपासा.
तसेच जी काही सिव्हिलच्या हॉस्पिटलमध्ये जी काय बोगसगिरी डॉक्टरांची चाललेली आहे ती तत्काळ बंद करण्यात यावे. येत्या 15 दिवसात जर सदरचा प्रकार थांबला नाही तर मी दलित महासंघातर्फे यांना असा इशारा देतो. आज फक्त दाखवायला मकुट आणलेले आहेत या दवाखान्यात 100 म्हशी डीनच्या ऑफिसमध्ये सोडल्याशिवाय मी राहणार नाही. गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली. पांचाळ सोनार महासंघाच्या वतीनं हडपसरमधील शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयामध्ये वधूवर मोफत हायटेक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. परिचय होऊन वेळेचा आणि पैशाचा अपव्यय टाळला जावा यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. दोन मनांचं मिलन म्हणजे लग्न आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये लग्नाला विशेष महत्त्व आहे. तसेच दोन जीवांचे त्याचबरोबर दोन परिवाराचे मधुर संबंध जोडण्याचं काम मेळावे करतात. त्यासाठी वधूवर मेळावा घेणं गरजेचं आहे. त्यातूनच पांचाळ सोनार महासंघाच्या वतीनं हडपसरमधील शेवाळवाडी येथील राजयोग मंगल कार्यालयामध्ये वधूवर मोफत हायटेक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी होणाऱ्या प्रत्येक मेळाव्यामध्ये मान सन्मान सत्कार हार तुरे नारळ या परंपरा मोडीत काढत फक्त वधूवर परिचय मेळावा हेच ध्येय ठेवून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये वधूवरांच्या खास हायटेक मुलाखती घेण्यात आल्यात. मेळाव्यामध्ये ऑनलाईन पंचांग संगणक LCD स्क्रीनच्या माध्यमामधनं वधूवरांची सूची प्रदर्शित करण्यात आली. तसेच या वधूवर परिचय मेळाव्यासाठी महाराष्ट्रामधील प्रत्येक जिल्ह्यामधनं तालुक्यामधनं मान्यवर आले होते. पांचाळ सोनार समाज महासंघाचे अध्यक्ष SN धर्माधिकारी, उपाध्यक्ष गोपाळराव वेदपाठक, सचिव उज्ज्वला वेदपाठक, खजिनदार पंडित पोद्दार, महिला नारी अध्यक्ष ज्योती पंडित पोद्दार, हेमलता धर्माधिकारी, प्राजक्त धर्माधिकारी, वनिता धर्माधिकारी, वंदना महामुनी यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतलेत. तसेच जिल्ह्यामधील ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रवर्तक, कार्यकर्ते, महिला नारी शक्ती सर्व संघटक यावेळी उपस्थित होते. पांचाळ सोनार समाज महासंघाच्या या आजच्या वधूवर महामेळाव्यासाठी आलेल्या महाराष्ट्र राज्यातील तमाम सर्व समाज बंधू भगिनींचे प्रथमतः मी आभार मानतो. आपल्या महासंघाच्या महामेळाव्याचे हे दुसरे वर्ष, परंतु महासंघावर या 2 वर्षात ह्या आपल्या पांचाळ सोनार समाजातील लोकांनी जो विश्वास दाखवलेला आहे तो विश्वास मी कायम आहे असाच टिकवून ठेवू आणि आपल्या समाजाला वेगळ्या पद्धतीने अगदी बेजोड पद्धतीने आपण समाज रचना करण्यासाठी नाविन्यपूर्ण आणि वेगळ्या पद्धतीने सगळे एक कशी होतील याच्यासाठी प्रयत्न करू आणि इथून पुढे वधूवर मेळावे महामेळावे न घेता इतरही काही कार्यक्रम घेऊ आणि आपल्या समाजाची उन्नती आणि वेगळ्या पद्धतीने प्रगती पथावर नेण्यासाठी महासंघ बांधील राहू. पांचाळ सोनार महासंघ या वतीने हडपसरमध्ये राजयोग मंगल कार्यालयामध्ये आज मोठ्या प्रमाणात थाटामाटात वधूवर मेळावा संपन्न झालेला आहे. आणि या वधूवर मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून खूप लांबून वधूवर मेळाव्यासाठी हजेरी लावलेली आहे मुलामुलींनी, त्यांच्या पालकांनी, आणि याचा आनंद सगळ्यांनी घेतलेला आहे. आणि या महासंघाचं वैशिष्ट्य म्हणजे गेल्या वर्षीपासून हा महासंघ मोठ्या प्रमाणात कार्य करतो आहे. महासंघ मोफत आहे. महासंघ हा मोफत वधूवर मेळावा घेतो आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्य करतो आहे. आणि या महासंघाचं वैशिष्ट्य असं आहे की जनाजनात, घराघरात, मनामनात महासंघ पोहोचावा आणि समाजामध्ये एकी यावी आणि एकत्र येऊन सगळ्यांनी कार्य करावं हा एक हेतू आहे. आणि त्याचबरोबर ह्या महासंघामधून आजचा हा वधूवर मेळावा जो आहे त्या वधूवर मेळाव्यामधून जर एखाद्याचं लग्न जमलं तर त्या लग्नाचा खर्च आमचे माननीय प्रमोदभाई वेदपाठक यांनी संपूर्ण खर्च महाडाचे ते आहेत. तर त्यांनी मोठ्या मनाने हा जर कोणाचं लग्न जमलं तर त्याचा संपूर्ण लग्नाचा खर्च स्वीकारण्याची मोठ्या मनाची तयारी दाखवलेली आहे. आणि त्यांचा हा आदर्श आपण सगळ्यांनी घ्यावा हा एक संदेश महासंघातून घराघरात पोहोचलेला आहे. महाशक्ती नारी म्हणून एक ह्यामध्ये अजून एक कार्य करणारी शक्ती आहे. तसं पाहिलं तर स्त्री काही करू शकत नाही असं काही नाही. स्त्री खूप काही करू शकते, पण तिच्यामधल्या सुप्त शक्तींना कुणीतरी वाटचाल द्यावी लागते आणि ती वाटचाल ही महासंघाने दिलेली आहे. त्यामुळे आज कार्यरत इतकी मस्तपैकी आमची ही नारी शक्ती कार्य करते आहे. या महासंघाच्यासाठी आमच्या नारी शक्ती, आमच्या ज्योतिताई पोद्दार, आमच्या मामुनीताई
आणि ह्या आमच्या धर्माधिकारी ह्या सगळ्यांची नावं मी घेऊ शकत नाही, पण ह्या सगळ्यांनी अहोरात्र कष्ट केलं आणि आजचा कार्यक्रम खूप मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाप्पू धर्माधिकारी SN धर्माधिकारी यांनी खूप कष्ट घेतलं आणि त्याचबरोबर वेदपाठक गोपाळ मामा हे वगैरे असे अनेक जण ह्या कार्यासाठी कष्ट करत आहेत आणि खूप काही करून आजचा हा कार्यक्रम खूप छान मोठ्या प्रमाणे संपन्न झालेला आहे. आणि यातून एकच आहे संदेश द्यायचा की महासंघ म्हणजे सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करावं, हाच ह्यातून एक आदर्श. तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड येथील रेल्वे स्थानकाला 23 जानेवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे हैदराबाद येथील महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी भेट देऊन परिसराची पाहणी केली आहे. यावेळी नगराध्यक्ष अन्सारी यांनी इथे सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात यादव यांना निवेदन दिले आहे. नांदेड जिल्ह्याच्या मुदखेड येथील रेल्वे स्थानकास 23 जानेवारी रोजी दक्षिण मध्य रेल्वेचे हैदराबाद येथील महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांनी भेट दिली आहे आणि परिसराची पाहणी करून आवश्यक त्या सूचना संबंधित रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्यात. नगराध्यक्ष मुजीब मेहमद अन्सारी यांनी रेल्वेविषयक विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी एका लेखी निवेदनाद्वारे रेल्वेचे हैदराबाद येथील महाप्रबंधक विनोद कुमार यादव यांच्याकडे केली आहे. यावेळी विभागीय रेल्वे व्यवस्थापक टी रभा, रेल्वे सुरक्षा विभागाचे कमिशनर राम कृपाल, COM मधुसूदन राव यांची उपस्थिती होती आणि मुदखेड पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष ईश्वर पिन्नलवार, संजय कोलते, मनोज कमटे, शेख जब्बार शेख, इमाम साब, प्रल्हाद म्हस्के, शमशुद्दीन यांनी विनोद कुमार यादव यांना विविध मान्यवरांचे निवेदन दिले. यामध्ये मागणी कृष्णा एक्सप्रेसला मुदखेड ऐवजी नांदेडपर्यंत स्टॉप द्यावा, विशाखापट्टणम या ट्रेनच्या वेळामध्ये बदल करण्यात यावा, दीक्षाभूमी एक्सप्रेसला मुदखेड आणि भोकरला स्टॉप देण्यात यावा अशी मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. यावेळी रेल्वेचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार गाडेकर, सूर्यवंशी आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आज रेल्वेचे महाव्यवस्थापक यादव साहेबांनी मुदखेड रेल्वे स्टेशनवर भेट दिली. मुदखेड रेल्वे स्टेशनचे जे प्रश्न आहे, भोकर रेल्वे स्टेशनचे प्रश्न आहे, सर्व प्रश्नाचे त्यांना निवेदन देण्यात आले. यादव साहेबांनी निवेदन घेऊन त्या निवेदनाचे त्या मागणीत पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुदखेडचे नगराध्यक्ष, मुदखेडचे सगळे पत्रकार या ठिकाणी उपस्थित होते. मजहर शेख, C24 तास, नांदेड. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. हडपसरमधील आनंद स्मृती कला क्रीडा मंडळ हे शेवाळवाडेमध्ये अनेक समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहे. अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून अनेकांना या मंडळातर्फे मदत करण्यात आली आहे. नुकतीच लातूरच्या एका महिलेस या मंडळातर्फे 10,000ची मदत करण्यात आली.
हडपसर भागामधील आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळ हे शेवाळवाडीमध्ये गेल्या काही वर्षांपासून विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवत आहे। या मंडळातर्फे आतापर्यंत दुष्काळग्रस्तांना मदत, रुग्णांना मदत तसेच अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवण्यात आलेत। लातूरच्या एका महिलेला आनंद स्मृती मंडळानं नुकतीच 10,000 रुपयांची मदत केली आहे। त्या महिलेचं नाव कौशल्या पंडित नाथजोगी आहे। त्या महिला मूळच्या लातूरच्या, त्यांची मुलगी सोनाली धनाजी सूर्यवंशी या हडपसरमधील शेवाळवाडी इथे वास्तव्यास आहेत। कौशल्या नाथजोगी या त्यांच्या मुलीकडे लातूरवरनं पुण्यामध्ये हार्ट सर्जरी उपचार करण्यासाठी आल्या आहेत। मात्र आर्थिक परिस्थिती बेताची आहे। आपल्याला काहीतरी मदत मिळेल या आशेनं मंडळाचे सदस्य अमोल ढोरे यांच्याशी सोनाली यांनी संपर्क साधला। लगेच मंडळाच्या सदस्यांच्या वतीनं रोख रक्कम 10,000 रुपये त्यांना देण्यात आली आहे। तसेच पुढील उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन मंडळातर्फे देण्यात आलंय। यावेळी मंडळाचे आधारस्तंभ विक्रम शेवाळे, अमोल ढोरे, राहुल पांडुरंग शेवाळे, किरण शेवाळे, संदीप शेवाळे, अशोक शेवाळे, अमोल शेवाळे, रमेश होळकर, बाळासाहेब भंडारी, रमेश दंडाले आदी कार्यकर्ते उपस्थित होते। कौशल्यताई नागजोगी या शेवाळे गावामध्ये नुकत्याच प्रवासासाठी आलेल्या आहेत। त्यांना हृदयविकाराच्या त्रासानं गेले 2 वर्ष त्या त्रासलेल्या असल्या कारणानं डॉक्टरांनी त्यांना ओपन हार्ट सर्जरी सांगितलेली आहे आणि हालाकीच्या परिस्थितीमुळे त्यांना लवकर उपचार घेण्यासाठी अडचण येत होत्या। त्यांनी त्यांची अडचण आमच्या मंडळाचे आनंद स्मृती कला क्रीडा मंडळाचे क्रियाशील सदस्य अमोल ढोरे यांच्याकडे त्यांनी त्यांची अडचण व्यक्त केली होती। त्यानंतरनं मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा विषय मनावरती घेऊन यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटलमध्ये त्यांची ओपन हार्ट सर्जरी करण्याची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे त्यांचं जाणं येणं व इतर औषधोपचार याच्यासाठी मंडळाच्या वतीनं 10,000 रुपये रोख या ठिकाणी त्यांना मदत म्हणून देण्यात आलेलं आहे। मी सर्व कुटुंबियांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी व त्या आजारातून लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देतो व त्यांना दीर्घायुष्य देतो। तुकाराम गोडसे, सी24 तास, हडपसर, पुणे। सांगलीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीनं तिरंगा पदयात्रा काढण्यात आली। विक्रमी 325 फुटी तिरंगा झेंडा घेऊन ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे। सांगलीमध्ये देशभक्ती जनजागृतीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद संघटनेच्या माध्यमामधून तिरंगा पदयात्रा रॅली काढण्यात आली। यावेळी विक्रमी 325 फुटी तिरंगा झेंडा घेऊन शहरामधून रॅली काढण्यात आली आहे। या लांबलचक तिरंगा रॅलीमुळे सांगलीकरांचं लक्ष अगदी वेधून घेतलं होतं। शहरातील पुष्पराज चौकामधून विश्रामबाग चौकापर्यंत ही रॅली निघाली, ज्यामध्ये शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। नमस्कार, माझं नाव आहे अभिजित पाटील, महाराष्ट्र प्रदेश मंत्री अखिल विद्यार्थी परिषदेची जबाबदारी आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सांगली महानगर आयोजित तिरंगा पदयात्रा देशाच्या एकतेसाठी, देशाच्या अखंडतेसाठी आणि समाजातल्या सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी या यात्रेचा उद्देश होता। या यात्रेमध्ये शहरातल्या वेगळ्या महाविद्यालयातील विद्यार्थी त्यामध्ये सहभागी झाले होते। हा तिरंगा जो होता तो तिरंगा साधारणतः 325 फुटाचा हा तिरंगा ध्वज होता। महाराष्ट्राच्या सांगली नगरामध्ये इतिहासाच्या पानावर आजचा दिवस लिहिलेला आहे, कारण की सांगली महानगरामध्ये प्रथमच कुठल्या तरी संघटनेने हा तिरंगा ध्वज पदयात्रा या ठिकाणी काढलेली आहे। त्यामुळे मी या सांगलीकरांचं अभिनंदन करतो आणि या समाजातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी, समाजामध्ये जे द्वंद्व आहेत ते मिटवण्यासाठी सांगलीकरांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव वैष्णवी भुर्गे, वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आयोजित केलेल्या तिरंगा रॅलीसाठी मी इथे उपस्थित होते। एक व्हॉलेंटियर म्हणून मी काम केलं। देशासाठी आपलं प्रेम व्यक्त करण्याची मला संधी मिळाली, त्याबद्दल मी धन्यवाद मानते। आणि अशाच प्रकारे सर्व विद्यार्थ्यांना किंवा युवकांना एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करावे, त्यांना पुढे जाण्याची संधी द्यावी अशी मी इच्छा व्यक्त करते। हा झेंडा जो तुम्ही आणला त्याबद्दल काय माहिती आहे? हा झेंडा 325 फूट लांब आहे, तिरंगा। एकत्र यावे बोला। सर्व विद्यार्थी एकत्र यावे यासाठी हा तिरंगा आणला। देशासाठी प्रेम व्यक्त व्हावं, लोकांचं देशाबद्दलचं प्रेम व्यक्त व्हावं, वाढावं, यासाठी आम्ही हा तिरंगा आणला। धन्यवाद। गणेश चव्हाण, सी24 तास, सांगली।
वायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि अजय देवगण प्रस्तुत आपला माणूस हा सिनेमा येत्या 9 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. वेगळ्या कथेमुळे या सिनेमाविषयी मोठी उत्सुकता वाढली आहे. वायाकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला माणूस हा चित्रपट 9 फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होतोय. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेमध्ये राहिलाय. सिनेमाच्या वेगळ्या कथानकामुळे तो 2018 मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की. हा सिनेमा एका नाटकाच्या कथेवर आधारित आहे. चित्रपटामधील उत्तम कलाकार आणि त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे या चित्रपटानं प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आपला माणूस या चित्रपटाच्या टीजरला 1.5 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळालेत. सतीश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमामध्ये नाना पाटेकर मुख्य भूमिका साकारत आहेत. कशा प्रकारे म्हणजे कसं होतं भूमिका करण्याचं अनुभव? इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर आहे. आता पोलीस म्हटल्यानंतर पोलीस फक्त त्यांची वर्दी सेम आहे, गणवेश तोच आहे, फक्त त्यातला प्रत्येक वेळी जो ऑफिसर आहे तो बदलत जातो. प्रत्येकाचे ते कसे वाढले, त्यांच्यावरचे संस्कार कुठले, त्यांच्या वाट्याला काय आलं आयुष्यामध्ये, मग सुख आणि दुःख दोन्ही, त्याप्रमाणे त्याचा ॲप्रोच असतो. तसा हा माणूस आहे. माझे एक मित्र आहेत पोलीस ऑफिसर खूप सारे म्हणून, तर खूपसा हा माणूस त्यांच्याशी मिळता जुळता आहे. मग त्यांची बोलण्याची ढब आहे. तो दुसरा एक मुलगा माझ्या ओळखीचा आहे अभय म्हणून, त्याच्या पद्धतीनं मी ते केलं. तर असं आपण प्रत्येक ठिकाणी काहीतरी आतमध्ये म्हणजे ठरवून नाही होतच, असं आतमध्ये आपण ह्याच्यासाठी हा रंग देऊया म्हणजे हे छान दिसेल असं करून ते केलं आहे. अजून काय विचारायचं कोणाला? नाना सरांपेक्षा वेगळं कास्टिंग आमच्या मनात नव्हतं आणि योग्यही नव्हतं. हे ऐकायला मला फार बरं वाटलं. म्हणजे नाना सर तसं म्हणाले की नंतर मग मी सतीशशी खूप चांगला वागायला लागलो. तसं काही नाही आहे. ते खरंच खूप छान वागतात. आम्ही म्हणजे इरावती खूप छान म्हणते त्यांना की नाना सर तुम्ही ना जेंटल जायंट आहात. त्यामुळे तर अजून एक फिल्म आम्ही केली होती, हिंदी केली आहे फिल्म आम्ही ह्याच्या आधी, तडका नावाची, आणि म्हणजे मराठीतली ही पहिली फिल्म आहे आणि तो अनुभव अविस्मरणीय आहे हे तुम्हाला जाणवलं असेलच. मला आता मगाशी कोणीतरी प्रश्न विचारला होता की एक मेमरी सांगा ह्या फिल्मची, तर ती एक मेमरी नाही सांगू शकत मी, कारण का त्या 41 दिवसाची अशी एक मोठी लॉंग कंटिन्युअस मेमरी आहे माझी. आणि ती सेटवर पोचल्यापासून घरी येईपर्यंत, दमून झोपेपर्यंत, परत दुसऱ्या दिवशी अँटिसिपेशनमध्ये जाईपर्यंतच ते कंटिन्युअस ती एक अख्खी माळ आहे मेमरीजची. सो मी मला स्वतःला खूप भाग्यशाली समजते ही फिल्म माझ्याकडे आली. आणि ही फिल्म खरंच एका वेगळ्या पद्धतीने करायचा प्रयत्न सतीशनी केलेला आहे. आणि ती एका नाटकाने इन्स्पायर केलेली फिल्म आहे, पण ते मीडियम्स दोन वेगळे असल्यामुळे सिनेमात ते त्याचं रूपांतर कसं करावं हा डिसिजन घेणं हा खूप करेजियस डिसिजन डिरेक्टरचा आहे. आणि तो सतीशनी खूप उत्तमरित्या त्यांनी डिरेक्टोरियल नॅरेटिव्ह क्रिएट केलं ह्या फिल्मसाठी. आणि ते तुम्ही अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. या ठिकाणी पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. अवघ्या काही क्षणात परत येतोय. तुम्ही पाहत राहा C24 तास, जगा वर्तमानात बिनधास्त.
सुवर्ण लक्ष्मी जिथे, सुवर्ण खरेदी इथे. मुहूर्त विश्वासाचा, अक्षय समृद्धीचा, सादर आहे खजिना मनमोहक आभूषणांचा. सस्नेह आमंत्रण सर्व अलंकार आभूषण प्रेमींना. सुवर्णरत्न पुरस्काराचे मानकरी श्री सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. होलमार्क प्रमाणित सोन्यांचे दागिने. टेम्पल ज्वेलरी, 1 ग्रॅम ज्वेलरी. नवग्रहांचे खडे, शुद्ध चांदीचे देवांचे टाक. मूर्ती, भांडी उपलब्ध. तसेच ऑर्डर प्रमाणे तयार करून देणारे सुनील शेठ गोकुळ शेठ दाभाडे यांचे श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ. आमचा पत्ता शॉप नंबर 1314 4A बिल्डिंग, कामधेनू इस्टेट, मंत्री मार्केट, हडपसर, पुणे 28. फोन नंबर 020 26 99 95 21 आणि 72 19 52 17 17. विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पाहूयात पुढची बातमी. येत्या 25 आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून झील एज्युकेशन सोसायटी या कॉलेजचे 1800 विद्यार्थी मानवी भारताचा नकाशा साकारणार आहेत. या समारंभासाठी संपूर्ण पुण्यामधील कॉलेज विद्यार्थ्यांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. तरुणांच्या मनामध्ये देशाच्या एकतेचं काय चित्र आहे हे आपल्याला बघायचं असेल तर येत्या 25 आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावरती झील एज्युकेशन सोसायटी या कॉलेजचे 1800 विद्यार्थी देशाचा नकाशा तिरंगी रंगामध्ये साकारणार आहेत. ही नवभारताची प्रेरणा असून जातीपातीमधील विभागलेल्या देशाला अखंडतेची जाणीव करून देण्याचा छोटासा प्रयत्न हे विद्यार्थी करणार आहेत. झील कॉलेजचे विद्यार्थी आम्ही प्रजासत्ताक दिनानिमित्त एक नवभारत असं संकल्पना केली आहे. हा नवभारत ही अशी संकल्पना आहे की शांती, ऐक्य हे आम्हाला समाजाला दाखवायचं. आजची तरुण पिढी म्हणजे आमच्यासारखे विद्यार्थी एक सुट्टी म्हणून हा दिवस बघतात की एन्जॉयमेंट आहे, सुट्टी आहे, रोजचे लेक्चर्स झाले, पण त्या दिवशी आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी जे बलिदान दिलं त्यांची आहुती देण्यासाठी आपण काहीतरी करावं, हा असा आमचा संदेश आहे. तर यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे की आमच्या 301 रणांगिरी ही जी मुलींची टीम आहे ते सगळं मॅनेजमेंट बघणार आहे. मॅनेजमेंट नव्हे तर पार्किंगपासून फूड डिस्ट्रीब्युशन, फ्लॅट डिस्ट्रीब्युशन सगळं ते बघणार आहे. आजपर्यंत मनुष्य म्हणजे जे माणूस आहेत ते बायांना सांभाळत आहेत, परंतु आमची मुलींची टीम हे सगळं हँडल करणार आहे. सो त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण सर्वांनी तिथे यावं. आणि या भारताच्या नकाशामध्ये 1800पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत आणि हा एक खूप छान संदेश असणार आहे आमच्या सर्वांना. धन्यवाद. 26 जानेवारीला आणि 25 जानेवारीला आम्ही हे उभारत आहे. 26 जानेवारीला आम्ही फ्लॅग होस्टिंग सोबत उतरणार आहोत सकाळी 7 वाजता आणि 25 तारखेला सकाळी 11 वाजता. येत्या 25 आणि 26 तारखेला आम्ही महाराष्ट्रात काही झाला नाही असा मोठा कार्यक्रम करत आहोत. त्यावेळी आम्ही तरुणांचा नवा भारत हा आमच्या झील कॉलेजच्या मैदानावरती उभे करत आहोत. या कारणामागचा उद्देश हाच आहे की आजचा तरुण वर्ग कुठे ना कुठे विभागलेला आहे, तर या सगळ्यांना एकत्र येऊन ज्या ज्या जातीमध्ये आपण विभागले आहोत त्या सगळ्या जातींना एकत्र येऊन आम्ही तरुणांचा नवा भारत आमच्या झील कॉलेजच्या मैदानावरती उभे करत आहोत. आणि आमची सुद्धा आशा म्हणजे की तुम्ही सगळ्यांनी इथं उपस्थित राहावं, जे आजपर्यंत झालं नाही ते आपण करावं आणि कुठेतरी देश आपल्याला बदलायचा. देश फक्त बदलत नसतो तर आपल्याला बदलावं लागतं. या समारंभासाठी संपूर्ण पुण्यामधील कॉलेज विद्यार्थ्यांना निमंत्रणं पाठवण्यात आली आहेत. हजारो विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार सोहळा संपन्न होणार आहे. अमोल उदमले सह हर्षल कोठावदे, C24 तास, पुणे. हडपसर येथील सुवर्ण स्पोर्ट क्लबनं हडपसर चषक 2018 रात्र कबड्डी स्पर्धांचं आयोजन केलं होतं. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा घेण्यात आल्यात. हडपसरमध्ये हडपसर चषक 2018 रात्र कबड्डी स्पर्धांचं आयोजन उपशहर प्रमुख पुणे समीर तुपे यांनी केलं होतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने या स्पर्धा भरवण्यात आल्या. या स्पर्धेचं उद्घाटन शिवसेना शहर प्रमुख माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते झालं. ही स्पर्धा खुल्या गटामधील महिला आणि पुरुषांसाठी आयोजित करण्यात आली. पुणे जिल्ह्यामधील तसेच तालुक्यातील 52 संघ यामध्ये सहभागी झाले होते. यामध्ये पुरुषांचे 32 तर महिलांचे 20 संघ सहभागी झाले होते.
यावेळी माजी उपमहापौर सुनील गायकवाड, नगरसेवक मारुती तुपे, प्रमोद भाणगिरे, बाजार समितीचे उपसभापती भूषण तुपे, माजी नगरसेवक विजय देशमुख, सुनील दाभाडे, माऊली तुपे, ॲडव्होकेट केडी आरू व्यासपीठावरती उपस्थित होते। स्पर्धेमध्ये पुरुष गट संघामध्ये प्रथम क्रमांक सतेज संघ बाणेर, द्वितीय क्रमांक उत्कर्ष क्रीडा संस्था, तृतीय क्रमांक शिवशक्ती संघ, तसेच महिला गटामध्ये प्रथम क्रमांक राजमाता जिजाऊ संघ, द्वितीय क्रमांक सुवर्णयुग स्पोर्ट क्लब, तृतीय क्रमांक MH स्पोर्ट क्लब हे संघ विजेते ठरलेत। या स्पर्धा पाहण्यासाठी हडपसर तसेच पुणे जिल्ह्यामधील प्रेक्षक उपस्थित होते। यामध्ये महिलांचा देखील सहभाग पाहायला मिळाला। सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हडपसर चषक 2018 सालाबादाप्रमाणे यावर्षी हडपसर SM जोशी कॉलेज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। दिनांक 19, 20, 21 3 दिवसाचा हा संपूर्ण संबंध जिल्ह्यातून सर्व वेगवेगळ्या प्रकारातून वेगळ्या गावातून या ठिकाणी सर्व खेळाडू आलेले आहेत। त्याचप्रमाणे प्रथम पारितोषिक 41,000 रुपये, दुसरं पारितोषिक 31,000 रुपये, तिसरं पारितोषिक 11,000 रुपये याप्रमाणे पुरुष गट व महिला गट या दोन्ही गटांमध्ये बक्षिसाची रूपरेषा आहे। अष्टपैलू खेळाडू, उत्कृष्ट चढाई, उत्कृष्ट पकड असे एकूण 12 पारितोषिकं या ठिकाणी व त्याचप्रमाणे चषक असं या संपूर्ण याचं स्वरूप आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये हडपसर परिसरातील सर्व नागरिकांनी, महिलांनी तसेच बालगोपालांनी या स्पर्धेचा आनंद घेतलेला आहे। असंच दरवर्षी आज या जिल्ह्याच्या झाल्या, उद्या आपण पुढच्या वर्षी 2019 हा स्टेट लेवलच्या महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करणार आहोत। त्याचप्रमाणे या भागातील विविध लोकांनी यासाठी अहोरात्र कष्ट करून 1 महिना आपल्याला खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन या स्पर्धा संपूर्ण पार पाडण्यासाठी आपल्याला या संपूर्ण भागातून सर्व लोकांचं असं सहकार्य राहिलेलं आहे आणि यापुढेही राहील अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। या भागातील प्रत्येक नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिलेला आहे। चांगले खेळाडू इथं बाहेर पुणे जिल्ह्यातून नामवंत खेळाडू उपस्थित आहेत आणि एक प्रकारचे हडपसरवासियांना 1 नंबरचे नेत्र टिपक अशा स्पर्धा पाहायला मिळत आहे। त्याच्यानंतर हडपसर परिसरामध्ये गेले 20 ते 25 वर्ष सुवर्ण स्पोर्ट्स क्लब, बाळू शिंदे, सतीश पाटोळे असे नामवंत खेळाडू आम्ही इथं घडवलेले आहेत। त्याचप्रमाणे आम्ही आजही घडत आहेत। तुकाराम गोडसे, C24 तास, हडपसर, पुणे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। यावेळी सांगलीवाडी शिवसेना शाखेतर्फे जिलेबीचं वाटप करण्यात आलं। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सांगलीमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे। यावेळी सांगलीवाडी शिवसेना शाखेतर्फे जिलेबी वाटप करून बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यात आली। नगरसेवक शेखर माने आणि दिगंबर जाधव यांच्या हस्ते शिवसेना प्रमुख यांच्या प्रतिमेचं पूजन करून सर्व नागरिकांना जिलेबी वाटण्यात आली आहे। या प्रसंगी धर्मेंद्र कोळी, प्रदीप बर्गे, विनायक एडके, दादा कोळी, विशाल कोळी आदी शिवसैनिक आणि नागरिक उपस्थित होते। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज सांगलीवाडी शाखा व सांगलीवाडीतील तमाम शिवसैनिक अशी माजी पदाधिकारी यांच्या वतीने आज शाखेच्या समोर जिलेबी वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दिगंबर जाधव साहेब, नगरसेवक शेखर माने, प्रदीप बर्गे, बापनासाहेब निकम, गणेश भोसले तसेच सांगलीवाडीतील सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी होते। असे उत्साहाने हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि शिवसेनेसाठी बाळासाहेब हे आमचे दैवत असल्यामुळं त्यांची जयंती आज चांगल्या उत्साहानं पार पडलेली आहे असं मी आज सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माननीय बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त सांगलीवाडी शाखा क्रमांक 1च्या वतीने जिलेबी वाटप करण्याचा कार्यक्रम इथं पार पडलेला आहे आणि सांगलीवाडीत तमाम शिवसैनिकांनी या जिलेबीचा लाभ घेतलेला आहे। माननीय आबासाहेब धर्मेंद्र कोळी, जिल्हाध्यक्ष अवजड सेना व माननीय प्रदीप बर्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपूर्ण पार पडलेला आहे व्यवस्थित। जय हिंद, जय महाराष्ट्र। गणेश चव्हाण, C24 तास, सांगली। निसर्गाचे अनेक चमत्कार आपण पाहिले आहेत। उन्हाळ्यामध्ये पाऊस आणि पावसाळ्यामध्ये ऊन, आता सांगलीकरांनी हिवाळ्यामध्ये गर्द धुक्यांचा आनंद घेतलाय। सांगली आणि आजूबाजूच्या गावांमध्ये कडाक्याचे धुकं पडलं होतं।
सकाळ होताच या धुक्याची जाणीव होऊ लागली. त्यामुळे सांगलीकर जनतेचं सकाळच्या धुक्यामध्ये स्वागत झालं. गर्द आणि दाट धुक्यानं संपूर्ण परिसर व्यापून गेला होता. त्यामुळे सांगलीमध्ये ऊन पावसाबरोबर कडाक्याच्या थंडीचा अनुभव देखील मिळालाय. त्यामुळे सकाळी सांगली आणि आजूबाजूच्या गावावरती धुक्याची झालर आच्छादल्यासारखं दिसून येत होतं. मात्र या गर्द धुक्यामधनं वाहनं चालवताना वाहनधारकांची मोठी दमछाक झाली आहे. आज सकाळी पहाटे 3 वाजल्यापासूनच असं जाळीचं दाट धुकं पडलेलं आहे आणि वाहनधारक विशेषतः या धुक्यातून वाळ काढत असताना लाईट लावूनच जात आहेत. समोरचं 5-6 फुटावरचं काही दिसत नाही आहे आणि फिरायला येणाऱ्या वयस्कर व्यक्तींना पायातील खड्डे वगैरे काही दिसत नाहीत. त्यामुळे ते चाचपटत थोडंफार त्यातून मार काढत तरी फिरायला आलेले आहेत. तसेच संपूर्ण ज्या वाहन आहेत ते लाईटी लावूनच येतात. आता ट्रक आलेला बघताय बघा, अजिबात 5 फुटावरचं सुद्धा काही दिसत नाही. इतकं जाळीचं दाट धुकं पडलेलं आहे. गणेश चव्हाण, C24 तास, सांगली. पुन्हा एकदा पाहूयात काही ठळक घडामोडी. पद्मावत सिनेमाला विरोध करण्यासाठी येवल्यामध्ये राजपूत समाजाच्या वतीनं निषेध मोर्चा. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अनागोंदी कारभाराच्या विरुद्ध दलित महासंघटनेनं केलं अनोखं आंदोलन. हडपसरमधील आनंद स्मृती कला आणि क्रीडा मंडळातर्फे राबवण्यात येतात अनेक सामाजिक उपक्रम. नुकतीच मंडळातर्फे लातूरच्या एका महिलेला 10,000ची मदत. आणि 25 आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून पुण्यामधील झील एज्युकेशन सोसायटी कॉलेजचे 1800 विद्यार्थी साकारणार भारताचा नकाशा. याचबरोबर बातमीपत्रात आज वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा C24 तास. जगा वर्तमानात बिनधास्त.